नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन सह्याद्रीमध्ये मी विनय कुमार आवटे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आता दिवाळ सण आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हा साजरा होतोय आणि या दिवाळ सणासाठी सह्याद्री दूरदर्शन कृषी विभागामार्फत मी आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा देतो। मित्रो, दर गुरुवारी आपण कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये शेतीविषयक अनेक विषयांवर फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये चर्चा करत असतो। शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की चालू वर्षी खूप चांगल्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे आपला रब्बी हंगाम त्याच्यानंतर येणारा उन्हाळी हंगाम हा चांगला जाणार याची खात्री शेतकऱ्याला आहे। त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे। मित्रो, शेतीविषयक अनेक प्रश्नांवर चर्चा करत असताना आपल्या राज्यामध्ये जशी तृणधान्य पिकं होतात, कडधान्य पिकं होतात, आपल्या राज्याचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते आहे बागायती पिकांचं म्हणजेच फळ पिकांचं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो मुख्य भाग जो आहे तो आहे डाळिंब आहे, द्राक्ष आहे, अशा पिकांचा आहे। द्राक्ष पिकाच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर द्राक्ष पिकाचं निर्यातीच्या माध्यमातून जवळपास 1,500 ते 2,000 कोटीचं परकीय चलन आपल्या देशाला मिळतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80% अधिक वाटा हा केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे। त्याच्यामुळे हे पीक व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। म्हणून आज आपण चर्चेसाठी जो विषय निवडलेला आहे तो या द्राक्ष पिकाच्या संदर्भामध्ये आहे की द्राक्ष पिकाची एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन आणि या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। पहिले तज्ञ आहे डॉक्टर संजय सावंत साहेब। सावंत साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, डॉक्टर सावंत हे संचालक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे या ठिकाणी डायरेक्टर म्हणून आहेत आणि गेले 20 वर्ष ते द्राक्ष विषयक संशोधनामध्ये सातत्यपूर्ण काम करत आहेत। सावंत साहेबांनी प्लांट पॅथॉलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी बँगलोर, कुर्ग या विविध ठिकाणी कृषी संशोधनाचं काम केलं आणि द्राक्ष शेतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांचा जो रोल आहे किंवा त्यांचा जो वाटा आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे तो राज्यातील नव्हे तर देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक आहे। आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहे प्रगतीशील शेतकरी श्रीयुत अशोकजी गायकवाड। गायकवाड साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, मला खूप आनंद होतोय की श्रीयुत अशोकजी गायकवाड यांनी आपलं कॉलेजमधलं शिक्षण अर्धवट सोडून केवळ वडिलांच्या इच्छेखातर ही शेतीमध्ये ते आले। वास्तविकता त्यांना शेतीमध्ये लगेच येण्याची काही अशी मनीषा नव्हती, परंतु वडिलांनी आग्रह केला की शिकूनही तू शेतीच करणार आहे तर आताच तू शेती करायला लाग। त्याच्यावर त्यांनी वडिलांना अट ठेवली की मी शेती करेल तर तू तुमच्या पद्धतीने नाही करणार, मी आधुनिक पद्धतीने करेल आणि मी द्राक्ष शेतीपासून सुरुवात करेल। तर 1970 साली ह्या युवकांनी 2.5 एकर पासून द्राक्ष शेतीची सुरुवात केली। ती आज त्यांची जेमतेम त्यावेळेस जी काय 22 एकर शेती होती तर आज श्रीयुत गायकवाड यांची 200 एकरहून अधिक द्राक्ष शेती आणि महाराष्ट्र राज्यातील अत्यंत नावलौकिक मिळवलेले श्रीयुत गायकवाड साहेब आहेत। गेले 45 ते 46 वर्षाचा द्राक्ष शेतीतला अनुभव ह्या गायकवाड साहेबांच्या पाठीमागे आहे। त्याच्यामुळे द्राक्ष शेतीच्या संदर्भातले अनेक जे प्रश्न आहेत, अनेक जे शंका आहेत त्याला अत्यंत समर्पक उत्तर ते तुम्हाला निश्चित देऊ शकतील। आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे, म्हणजे या ठिकाणी या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये जे काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते थेट आपण फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना विचारून आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता। संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 व दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटी क्रमांक लावा। तर मित्रहो, आम्ही आपल्या फोनची प्रतीक्षा करत आहोत। आपण चर्चेला आता सुरुवात करूयात। सावंत साहेब, ज्या द्राक्ष पिकाच्या संदर्भामध्ये आज आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनावर चर्चा करणार आहोत त्या द्राक्ष पिकाच्या संदर्भामध्ये म्हणजे जागतिक स्तर, आपल्या देश पातळीवर आणि आपल्या राज्यातलं म्हणजे कशा पद्धतीने याचा आलेख मांडता येईल किंवा सांगता येईल शेती संदर्भात? जगाच्या पाठीवरती भारताचा 15वा नंबर आहे। हा, पण बाकीच्या देशांमध्ये वाईनची द्राक्ष ज्यादा लावली जातात। आमच्या देशामध्ये जवळजवळ 99% ही खाण्याची द्राक्ष टेबल ग्रेप्स आहेत। सगळ्या ठिकाणी ज्या ज्या लावली जातात त्या ठिकाणी द्राक्षाच्या जो मोसम असतो तो त्यांच्या त्या देशातल्या समरमध्ये उन्हाळ्यात असतो। बरोबर। आणि जेव्हा द्राक्ष त्यांची पिकून तयार होतात त्याच्यानंतर थंडी सुरू होते। बरोबर। आपल्या इकडे उलट आहे, आपल्या थंडीच्या दिवसामध्ये आपण द्राक्ष लावतो आणि थंडी संपली आणि गरमी सुरू झाली की आपलं हार्वेस्टिंग होतं, म्हणजे आपली काढणीचा मोसम येतो। बरोबर। आपल्या देशामधली जी द्राक्ष आहेत ती द्राक्ष जवळजवळ 85% द्राक्ष ही फक्त महाराष्ट्रात आहेत। बर।
आणि साधारणपणे 10% द्राक्ष कर्नाटकामध्ये आहेत आणि 5% जी द्राक्ष आहेत ती द्राक्ष बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये विखुरलेली आहे. बरोबर. म्हणजे तसं म्हटलं तर फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटका ही दोनच राज्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये द्राक्ष होतात. बरोबर. आणि या दोन्ही राज्यामध्ये जास्तीत जास्त द्राक्ष ही टेबल ग्रेप्स साठी आहेत. त्यामधले फक्त 25% द्राक्ष ही काही भागातली सुकवून त्याचा बेदाणा बनवला जातो. बाकी सर्व द्राक्ष खाण्यासाठी मार्केटमध्ये जातात. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की आता असं म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती एकवटलेली आहे, तर केवळ महाराष्ट्रातील हवामान द्राक्ष शेतीसाठी अनुकूल आहे की बाकीचे राज्य हवामान अनुकूल आहे तरी अद्यापर्यंत त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला नाही, काय म्हणता येईल? द्राक्ष हा एक क्रॉपच असा आहे की तो वेगवेगळे क्लायमेटमध्ये अडॉप्ट होऊ शकतो. म्हणजे अगदी टोकाला जाऊन सांगायचं तर आज मिझोराम सारख्या जागेमध्ये ज्या ठिकाणी 6-7 महिने पाऊस पडतो अशा ठिकाणी सुद्धा द्राक्ष लावायचे लोकांनी प्रयत्न केलेत आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत. म्हणजे आज 3रा नंबर कुठल्या राज्याचा आहे तर तो मिझोरामचा आहे. अरे खूप छान. तो पण महाराष्ट्रामध्ये जी द्राक्ष शेती वाढली ती फक्त द्राक्ष बागायतदार या विभागातले जे आहेत त्यांनी जी मेहनत केली, शेतकऱ्यांनी जी मेहनत केली त्याच्यामुळे ती वाढली. बरोबर. त्यांनी येथे ज्या ठिकाणी द्राक्ष लावायला सुरुवात केली आणि इथे ती सक्सेसफुल करून दाखवली आणि म्हणून ती द्राक्ष वाढली. बरोबर. आता शास्त्रज्ञांनी किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली असेल ज्यावेळेस त्यांना अडचणी आल्या. पण खरं म्हटलं तर महाराष्ट्रातली शेती, द्राक्ष शेती ही द्राक्ष बागायतदाराने केलेल्या प्रयत्नांमुळे सक्सेसफुल झाली. आपल्याला एक शेतकरी हिंगोलीवरनं फोनवर काही प्रश्न विचारू इच्छितात. साहेबरावजी, नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. हा सर. नमस्कार सर. नमस्कार. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. तर मला विचारायचंय, द्राक्षासाठी जमीन कशा स्वरूपाची लागते? सावंत साहेब. जमीन तसं म्हटलं तर ज्याच्यामध्ये जास्त सलायनिटी नाहीये, पाणी निचरा चांगला होतो, अशा प्रकारची जमीन द्राक्षाला लागते. पण वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या जमिनीमध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेती होते आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून जमीन कशा रीतीने चांगली करता येईल याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी बरेचसे केलेले आहेत. तुमची जमीन जर कशा प्रकारची आहे तुमची शेती? नाही, आपण त्यांच्या संदर्भात हे करूया. मित्र हो, आजचा आपला कार्यक्रम जो आहे बेसिकली तो द्राक्षातील कीड रोग व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करणं त्या संदर्भामध्ये आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये प्रेक्षकांनी किंवा शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारावेत आणि तुम्ही सांगितलंच आहे त्यांना कशा पद्धतीची जमीन आपल्याला आवश्यक आहे. आता गायकवाड साहेब, तुम्ही सांगा की ज्या पार्श्वभूमीवर सावंत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातला शेतकरी जिद्दी आहे, प्रगतशील आहे, प्रयोगशील आहे आणि त्याचं एक तुम्ही अत्यंत चांगलं उदाहरण आहे. तर तुमचा हा जो काही द्राक्ष शेतीतला प्रवास आहे गेल्या 45 वर्षातला, त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगा? नाही, ज्यावेळेला द्राक्षाची सुरुवात केली त्यावेळेला एक तर द्राक्षाबद्दलची माहिती मिळण्याचे जे ठिकाणं होते ते फार थोडे होते. पुण्याला विद्यापीठ होतं, तिथं थोडीशी माहिती मिळायची. NRC सारखी संस्था नव्हती, इंटरनेट नव्हतं आणि त्यावेळेला एखाद्या शेतकऱ्यांनी काही प्रयोग केला तर तो प्रयोग बाकीचे सगळे शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाच्या तर्फे तो सगळ्या द्राक्ष उत्पादक एरियामध्ये ज्यावेळेला सेमिनार व्हायचे आणि त्यावेळेला किंवा त्यांचं द्राक्ष वृत्त जे प्रदर्शित होतं त्याच्यामधून ते शेतकऱ्यांपर्यंत का मग तो ब्लॅकबोर्ड त्यावेळेला तयार झाला. एका शेतकऱ्यांनी तो कुठेतरी सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवात केला, सगळ्या महाराष्ट्रात झाला. पण ते कोणी केला? तो संघाच्या मार्फत, त्या मासिकामार्फत ते शेतकऱ्यांपर्यंत आलं. म्हणजे शेतकऱ्यांना त्यावेळेला वेगवेगळे प्रयोग करून आणि द्राक्षाचे अनुभव सगळ्यांना मिळायला लागलेत. स्थित्यंतर पण खूप मोठे झालेत की ज्या वेळेला 70च्या अगोदर अगदी पिचकारीपासून स्प्रेइंग करायला लागायचं, तर आता अगदी इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर आलेले आहेत. औषधं त्यावेळेला फार लिमिटेड होते, ज्ञान लिमिटेड होतं, व्हरायटी लिमिटेड होत्या. सेंद्रिय खताचा वापर जास्त होता, आता रासायनिक खतांचा वापर. झाडांमध्ये त्यावेळेला प्रतिकार शक्ती चांगली असायची, कारण जमिनीचा पीएच किंवा जमिनीचा हेच खूप चांगला राहायचा. बरोबर. आपण चर्चा करूच या गायकवाड साहेब. आपल्याला सोलापूरवरून श्रीयुत राणाजी जगताप यांचा फोन येतोय. राणाजी नमस्कार.
हॅलो. सर आपली सर छाटणी 15 तारखेला झाली. ओके. हा बोला बोला, प्रश्न विचारा. तर माल गळायला लागला त्याचा. तुम्हाला प्रश्न माल गळायला लागला सर. माल कशामुळे गळतो तुम्ही सांगता? माल गळायला आता लागला म्हणून आता तुमच्या बागेची स्टेज कोणची आहे आता घडाची? 15 तारखेला 15 तारखेला त्यांनी 15 सप्टेंबरची. नाही, त्याचा फोन कट झालेला आहे. आपण सांगा जे काही समजलं त्याच्यावर. मला जर 15 सप्टेंबरची जर छाटणी असेल हा. आणि आता जवळजवळ ती छाटणी होऊन जवळजवळ 40 दिवसाच्या दरम्यान होत आलेले हा. तर ती बाग फ्लावरिंग स्टेजला आली असेल हा आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये काही प्रमाणात गळी होती. हा पण जर जास्त प्रमाणात गळ होत असेल हा. तर ज्याला ओव्हर थिनिंग म्हणतो किंवा ओव्हर सेडिंग म्हणतो, हा तर ते एक तर सकाळी खूप दव पडत असलं पाहिजे. हा. घडामध्ये दवाचं पाणी साचलेलं असत बरोबर. आणि त्याच्यामुळे तिथं इन्फेक्शन होऊन आणि तो घड कुजला जातो. आणि सोलापूरला लेटर स्टेज मध्ये पाऊसही झालाय आता. हा, त्याचा त्याच्यामुळे एखादा त्याच्यामुळे थोडासा त्याच्यामुळे परिणाम. सुद्धा तो परिणाम होऊ शकतो. हा हा हा. पण काय करावं साहेब म्हणजे नत्र त्यांनी? जास्त झालेलं असेल त्या बरोबर. ठिकाणी. हा हा नत्र वाढलं की गळ लवकर व्हायला लागते. अशा वेळेस त्याने काही सगळ्यात सोपा उपाय की वाढता जो फूट असते त्याचा शेंडा मारलं की थोडीशी गळ कमी होईल. पोटॅश किंवा पोटॅश युक्त अशा पदार्थांचा जर स्प्रेइंग केलं, हा. फवारणी केली, म्हणजे मोनोपोटॅशियम फॉस्फेट किंवा एसओपी याची फवारणी झाली तर नत्राचा इफेक्ट थोडासा कमी होईल. आणखीन त्याची जी व्हिगर आहे म्हणजे वाढीची जो वेग आहे तो कमी होईल. त्याच्यामुळे थोडंसं त्यांचे गळ होणे कमी होऊ शकेल. बर. आज आपण जो ज्याच्यावर चर्चा करतोय द्राक्ष शेतीतली एकात्मिक कीड व्यवस्थापन, नक्की ह्या विषयाचा उद्देश किंवा पार्श्वभूमी याच्या संदर्भामध्ये काय विषय करायला आपण? आणि आपल्याकडे दरवर्षी पावसाचं वातावरण जास्त आलं छाटणीनंतर तर त्यावेळेस लोकांच्या फवारण्या करण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढते. हा. तर त्या अशा सिच्युएशन मध्ये लोकांना भीती वाटत असते की वेगवेगळे रोग आपल्या बागेमध्ये येतील, म्हणून ते वेगवेगळे फवारण्या करायला सुरुवात करतात. तर अशा वेळेला जर वातावरणाची योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली, बरोबर. हा. आणि त्यांच्या बागेतील वाढीची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये काय काय फवारलं पाहिजे ही माहिती त्यांना जर व्यवस्थित समजली आणि आम्ही देऊ शकलो तर ते अशा अवास्तव फवारण्या करणार नाहीत कदाचित. बरोबर. आणि ते जर झालं तर त्याचा उपयोग असा होतो की बुरशीनाशक किंवा इन्सेक्टिसाइड्स कमी मारले. सर, आपण या विषयावर चर्चा करूच आहे कारण महत्वाचा आजचा विषय आहे. आपल्याला तासगाववरून मच्छिंद्रजी चव्हाण एक शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. मच्छिंद्रजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हो सर, असा माझा प्रश्न आहे की बाग छाटल्यानंतर ढगाळ हवामान असते आणि त्यावेळेला आम्ही त्याच्यावर दावण्याचं औषध मारत असतो, पण हो. 2 फवारण्यामध्ये सरासरी किती दिवसाचं अंतर असावं किंवा काय परिस्थिती आहे? आणि जर समजा आज औषध मारून जरी उद्या म्हणजे दावण्यात दिसत असलं बागेवर हा. तर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी दावण्यात हात घ्यावा का? खूप चांगला प्रश्न आहे सावंत साहेब. त्याच विषयावर आपण चर्चा करत होतो. सर सांगा, आपण त्याच संदर्भात म्हणजे चर्चा करतो. फवारणी ही आपल्याला जनरली रोग येण्याआधी करावी असं आपण म्हणतो. आज जर रोगाचं लागण झालेली असेल तर ती त्याची प्रत्यक्षात डावणीचं जे लक्षण आहे ते दिसायला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात. बर. तर त्या 3 दिवसाच्या आधी जर आपण फवारणी घेतलेली असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी विचारलं मला की 2 फवारणीतलं अंतर किती असावं. हे जनरली 2 ज्या वाढीची जी दशा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. बर. पोंगा स्टेज असेल तर पोंगा स्टेजला आपण पहिली फवारणी करतो. हा. पोंगा स्टेजमधून ज्यावेळेस नवीन पानं येतात ती 2 ते 3 दिवसाने येतात. त्या 2-3 दिवसामध्ये नवीन पान आल्यानंतर त्या पानाला आपण प्रोटेक्शन दिलेलं नाही, म्हणजे त्यावेळेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी परत फवारणी करणे गरजेचं आहे. बर. पण पुढे जशी वाढ होत जाते तसं साधारणपणे सुरुवातीच्या काही फुटी ज्या आहेत त्याच्यामध्ये 2 ते तिसऱ्या ते चौथ्या दिवशी नवीन पान येत. म्हणजे आज तुम्ही जर फवारलेला असेल तर तिसऱ्या दिवशीचं जे पान आहे
त्या पानावरती नवीन वाढ झाली, त्याच्यावरती तुम्ही फवारलेलं नाही, मग ते फवारावं. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी तिसरा चौथा दिवस हा फवारण्यासाठी जरुरी आहे. बरोबर. पण पुढे जर 5 ते 7 पानं आलेली असतील हा. तर तुमच्या 5 ते 7 पानावर भरपूर प्रमाणामध्ये बुरशीनाशक पोचलेलं असेल, त्याच्यामध्ये काही आंतरप्रवाही असतील, तर पुढची काही जी ग्रोथ आहे, म्हणजे नवीन जी शूट वाढत आहे, ते सुद्धा कालांतराने सिस्टमिकली प्रोटेक्टेड झालेलं असेल. म्हणून मग 5 ते 7 दिवसाच्या पानाच्या स्टेज म्हणजे नंतर सुरुवातीला जे आहे पोंगावस्था त्यापासून करंट आपल्याला म्हणजे हे त्यानंतर घ्यायला आम्ही असं म्हणतो की 5 दिवस तुम्ही थांबू शकता फवारणीसाठी. पण हे सगळ्या गोष्टी केव्हा आपण विचार करायचा की ज्यावेळेस वातावरणात जास्त डिस्टर्बन्स नाहीये, ज्यावेळेस पाऊस येतो किंवा अशी काही परिस्थिती असेल, तर त्यावेळेस तुम्ही जी फवारणी केलेली आहे ती धुवून जाण्याची शक्यता असते. बरोबर. म्हणून जर समजा 2-3 दिवस पाऊस पडला तर आम्ही म्हणणार की तुम्ही आज पावसाच्या आधी एक फवारणी घेतलेली असेल तर तिसऱ्या दिवसानंतर तुम्हाला एक फवारणी दिलीच पाहिजे. बरोबर सर. आपण नाशिकवरून एक विठ्ठलजी पुरकर आपल्याला काय प्रश्न विचारू इच्छितात. विठ्ठलजी नमस्कार. हा नमस्कार साहेब. आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न असा आहे का 30 दिवस झाले छाटणी करून, तर कोरडा डावण्याची सुरुवायला पाण्यावर, तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे आणि सावंत साहेब किंवा जे गायकवाड साहेब आहेत ते आपल्या प्रश्नावर उत्तर देतीलच. मित्र हो, द्राक्षावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण अशीच चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण नाशिकमधले शेतकरी होते श्रीयुत मच्छिंद्रजी, त्यांचा प्रश्न होता की 1 महिना झालेला आहे म्हणजे छाटणी करून आणि त्यांच्या संदर्भामध्ये काही समस्या येत आहेत. मला वाटतं आपणही सर गायकवाड साहेब नाशिकच्या भागातून आहात. सध्या काय वातावरणाची परिस्थिती आहे, काय सांगू शकाल तुम्ही या शेतकऱ्यांना? नाही, नाशिकला मागच्या जर 15 दिवसातलं क्लायमेट जर बघितलं, वातावरण बघितलं, तर रात्रभर दव पडतं. सकाळी 8 वाजेपर्यंत, कधी कधी 8:30 वाजेपर्यंत पानं सगळे ओले असतात आणि मग ओले पानं आहेत, ऊन पडलेले आहेत, अशा वेळेला तिथं डावणीची लागवड होणारच आहे. जर प्रिव्हेंटिव्ह जर अशा क्लायमेटमध्ये जे एनआरसीचे शेड्यूल असतात ते शेड्यूल जर मेंटेन केले तर डावणी यायला नको. कारण सगळीकडे डावणी नाहीये, जिथं थोडंसं, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे, अनेक त्याला कारण आहेत. स्प्रेइंग कव्हरेज कसं होतंय त्याच्यावर डिपेंड राहील. कारण जर जास्त कॅनोपी असेल, जास्त जर गर्दी असेल, पानाची संख्या जास्त असेल, तरी योग्य ठिकाणी स्प्रेइंग होत नाही, तिथं पण डावणी येऊ शकते. आणि ह्या सगळ्या नुसतं एकच औषध वापरलं म्हणजे डावणी जाणार आहे असं काही होत नाही. अनेक कारण आहे त्याला. मग तुमच्या बागेमध्ये नायट्रोजनची लेवल आहे, जर तुमच्या बागेमध्ये नायट्रोजनची लेवल जर जास्त असली तरी डावणी येत असतो. आणि मग तो नायट्रोजनची लेवल आपल्याला मेंटेन केली पाहिजे. नुसतं फक्त एनआरसीनं सांगितलं किंवा ह्या औषधांनी खूप सध्या तर सगळीकडं जाहिरातबाजी औषधांच्या याची खूप चालू आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर दुसरा औषध एक स्प्रे केला, दुसरा केला, तिसरा केला, याची गरज नाही. बाकीच्या पण गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. स्प्रेइंग कसं होतं, नायट्रोजनच्या लेवल काय आहे, पीटीओलचे अनालिसिस केले पाहिजे, ते लेवल चेक. हा जो सगळा आहे तो एकत्रित परिणाम आहे. सावंत साहेब, आपण द्राक्ष शेतीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातच एकंदरीत विचार करतोय की आता हे जे काही रेसिड्यूचं प्रमाण आहे, आपण बेसिकली युरोप मार्केट हे गृहीत धरतो आणि ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो तर अनेक वेळा त्या रेसिड्यूच्या संदर्भामध्ये ते जे मार्केट्स आहेत खूप जागरूक आहेत आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण जे आहे जागरूकतेचं ते खूप वाढत चाललेलं आहे. तर हे रेसिड्यू कमी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जो काही प्रोटोकॉल आपण ज्याला काही 0 रेसिड्यू म्हणतो किंवा हा आपण म्हणतो, त्यात प्रमुख तत्व काय आहेत, म्हणजे काय काय करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी कोणकोणत्या बाबी द्राक्ष शेतीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे? सगळ्यात प्रथम आम्ही हे सांगतो की जो तुमचा जुना अनुभव आहे त्याचा योग्य वापर करा. म्हणजे आमच्या ग्रेप नेट मधून आम्हाला असं काही बऱ्याचशा माहित्या मिळतात की काही जी केमिकल असतात त्या केमिकलचा वापर जर तुम्ही ठराविक वेळेच्या नंतर केलात तर त्याची रेसिड्यू येण्याची शक्यता वाढते. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल आम्ही तुम्हाला देतो की डायमिथोमॉर्फ हे जे केमिकल आहे ते डावणीच्या नियंत्रणासाठी वापरलं जातं. याचा म्हणजे त्याची जी MRL आहे ती 2 ppm ची आहे. 2 ppm म्हणजे फार मोठी फिगर आहे बेसिकली. तो त्याचं जे रेसिड्यू आहे ती रेसिड्यू संपूर्णपणे निघून जाते
जर त्याचा वापर तुम्ही फ्लावरिंग आणि त्याच्या नंतरच्या काही दिवसापर्यंत केलात, पण अगर फ्रूट सेटिंग झालं आणि त्यानंतर डायमिथोमॉर्फ जर वापरलं तर त्याची रेसिड्यू निश्चितच 2 ppm जी MRL त्याच्यापेक्षा निश्चित कमी होते, पण त्याचे जे काही अंश असतात ते दिसतात रेसिड्यूमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं डिटेक्शन नंबर्स वाढतात. तर पण डिटेक्शन जर व्हायचे नसतील, 0 रेसिड्यू सारखं काहीतरी करायचं असेल तर अशा केमिकलचा वापर हा फ्रूट सेटिंग नंतर अजिबात नाही केला पाहिजे. मग त्याच्याऐवजी तुम्ही फॉसेटाइल एल वापरा, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड वापरा आणि त्याचा जर वापर केला तर रेग्युलर बेसिसवरती तर तुम्हाला डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण आहे फुलोऱ्याच्या नंतर आणि फ्रूट सेटिंगच्या नंतरचा जो डाउनी आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने कंट्रोल करता येईल. म्हणजे पोटॅशियम सॉल्ट अगर तुमच्या बागेमध्ये द्राक्ष डाउनी मिल्ड्यू आहे म्हणून त्यांनी सांगितलं 1 महिना झाला म्हणजे साधारणपणे फुलोऱ्याच्या पुढे गेले ते, तर त्यावेळेस जर तुम्ही 3 ते 4 ग्राम पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड मँकोझेब याच्या बरोबरीने जर दिलं तर डेफिनेटली जो असलेला डाउनी आहे तो तिथल्या तिथे थांबेल. आज एवढी काही पावसाळी अशी परिस्थिती नाहीये आणि ती पावसाची परिस्थिती येण्याआधी जर तुम्ही याचा योग्य वापर केलात तर तुमच्या बागेतला डाउनी चांगला कंट्रोल होईल. बरं सर, आपण सोलापूरवरून एक शेतकरी सुनीलजी चव्हाण आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितात, त्यांचा प्रश्न घेऊया. सुनीलजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. प्रश्न आपला द्राक्षाच्या बागेविषयी आहे. एक सेकंद, आपला टीव्हीचा आहे ना व्हॉल्यूम कमी करा, आपला प्रश्न नीट ऐकू येत नाहीये. हा विचारा, आपला प्रश्न विचारा. बागेविषयी हा विचारा. बोला द्राक्ष बागेविषयी आपला प्रश्न. हा विचारा ना, प्रश्न विचारा. 15 दिवस म्हणजे 15 तारखेला बाग छाटलेली आहे हा आणि माल भरपूर पडला बागेला हा आणि माल असा जिरत आहे, बाळी स्वरूपात घड होत्यात आणि जिरत्यात आहे. आपल्याला म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर आम्ही थोड्या वेळापूर्वी दिलं म्हणजे तुम्हाला. याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुनीलजींच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा चालू आहे आणि हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं गायकवाड साहेब की राज्यामध्ये जो आहे हा प्रश्न आहे सगळ्याच द्राक्ष उत्पादकांना भेडसावणारा प्रश्न आहे. कोणचा? हा आता या संदर्भामध्ये नाही, त्यांनी गळ नाही, त्यांनी प्रश्न विचारला, उत्तर दिलं, हे केलं. घड जिरतायत, बाळीवर जातोय असं होतं. हा म्हणजे मग काय समजलं आणि काय सांगू शकतो आपण? नाही, माझा अंदाज असा आहे किंवा असावं, कारण हे नाशिक भागात सुद्धा काही प्रमाणात घडलेलं आहे. यावर्षी एप्रिल कटिंगला ज्या काड्या आपण धरतो त्यावेळेला यावर्षीचा मोठा दुष्काळ होता आणि पाण्याची अवेलेबिलिटी फार कमी होती आणि ज्या बागेंना त्यातली त्यात हलक्या जमिनी जिथे आहेत का जिथं पाण्याचा निचरा खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात होतो अशा बागांच्या मध्ये फुटबॉल डिप्रेशन म्हणजे घडाची निर्मिती त्या डोळ्यामध्ये चांगली झालेली नाही आणि मग कमकुवत घड तयार झालेले आहेत. आता ते कमकुवत झालेले घड ऑक्टोबरच्या छाटणीनंतर बाहेर येत आहेत, पण मग त्या घडाची साईज छोटी आहे. मग तो असा त्यांनी सांगितलं मग त्या बाळीत जायला लागला आहेत, असे व्हायला लागले आहेत. अशा घडांचे प्रकार हे नाशिक जिल्ह्यात सुद्धा किंवा बरोबर आहे. सोलापूरला देखील पाण्याची टंचाई चालू वर्षी खूपच होती आणि म्हणून ते कारण असावं. बरोबर बरोबर. म्हणजे पाणी व्यवस्थापन हा त्यातला प्रमुख घटक आहे आणि एप्रिलचा पूर्वीचा आणि त्याच्यानंतर जमिनीची जी काही स्थिती आहे हलकी जमीन असेल तर ती. मित्र, द्राक्ष शेतीतील एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात आपण अशीच माहिती तज्ज्ञांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आता त्या ठिकाणी एक किरण गायकवाड म्हणून नाशिकवरून एका शेतकऱ्याचा फोन होता की त्यांचं म्हणणं असं की सेंद्रिय द्राक्ष किंवा ऑर्गॅनिक जैविक खतं, जैविक कीटकनाशकांचा वापर त्याच्या सहाय्याने आपण सेंद्रिय पद्धतीचे द्राक्ष उत्पादन करू शकतो का? चव्हाण साहेब काय सांगा? हा म्हणजे जगामध्ये काही अशक्य नाही, पण कठीण आहे अजून. आणि सेंद्रिय शेती जर करायचीच असेल तर त्याला सुरुवातीपासूनच सगळं सेंद्रिय असं करावं लागतं. म्हणजे लॉंग टर्म. पण सध्याची जी आमची शेती आहे त्या शेतीच्या मध्ये काही जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त अशा बुरश्या किंवा काही असे कीटक यांचा वापर आपण करू शकतो आणि तो केला पाहिजे. तो केल्याने थोडासा बुरशीनाशकांचा किंवा इन्सेक्टिसाइडचा वापर थोडासा कमी होईल आणि त्यामुळे द्राक्षाचा दर्जा वाढू शकेल. बरं.
आपल्या बागेमध्ये. आणि यासाठी आम्ही असं म्हणतो की तुम्ही नॉर्मली कसं होतं की इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशक वापरलं की त्याचे रिझल्ट जे असतात ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच दिसतात. बरोबर. पण कुठला जैविक नियंत्रणाचा कुठलंही साधन जर वापरलं म्हणजे ट्रायकोडर्मा असो किंवा बिवेरिया असो, त्याचं जे रिझल्ट आहे ते इमिजिएटली डोळ्याने दिसत नाही. बर. त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्याचा उपयोग तेवढा चांगला नाही. पण आम्ही असं सांगतोय की बुरशीनाशकांचा जो वापर आहे तो एक इन्व्हेस्टमेंट के तरीके से तुम्ही पाहिलं पाहिजे. बुरशीनाशक किंवा पेस्टिसाइड कुठलाही वापर आहे तो एक खर्च आहे. बरोबर. तो तुम्ही वापरला, तुमचा रिझल्ट मिळाला की त्याचा उपयोग संपतो. बरोबर. पण एखादा जैविक नियंत्रणाची बुरशी किंवा असं काही तुम्ही वापरत असाल, जीवाणू काही वापरत असाल, तो जीवाणू तुमच्या बागेमध्ये गेल्यानंतर तो हळूहळू कार्यरत व्हायला लागेल आणि ती जसं काही इन्व्हेस्टमेंट आहे असं ते होऊ शकेल. आणि काही कालांतराने तुमच्या बागेमध्ये रोग कमी यायला लागेल किंवा कीटक कमी यायला लागतील. बरोबर. म्हणजे आता या इथून पुढच्या काही दिवसामध्ये थंडीचा वातावरण येण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. या थंडीच्या दिवसामध्ये भुरीचा रोग लवकर येऊ शकतो आणि भरपूर येऊ शकतो. या थंडीच्या वातावरणामध्ये काही जसे सल्फर वगैरे एवढं चांगलं काम करत नाही. मग अशा ठिकाणी आपल्या अँपिलोमायसिस नावाची एक बुरशी आहे, त्या बुरशीची वापर जर तुम्ही बागेमध्ये केलात तर त्या थंडीच्या दिवसामध्ये ही अँपिलोमायसिस बुरशी फार चांगली काम करते आणि भुरीचं जैविक नियंत्रण तुमच्या बागेमध्ये मिळू शकतं. खूपच छान. सर, नाशिकवरून आपल्याला एक प्रश्न येतोय संदीपजी कदम यांचा. संदीपजी नमस्कार. नमस्कार, बोला. आपला प्रश्न विचारा. दवाचं प्रमाण खूप आहे आता सध्या. हा. तर सध्या आहे ना दवाचं प्रमाण खूप आहे आणि डावणी दिसू राहिलं बागेवर. हा. ठीक आहे, काय हरकत नाही. या संदर्भातच आपण म्हणजे गेले 2-3 प्रश्न जे आहे आपण सुरुवातीपासून जर कार्यक्रम बघत असाल तर या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांनी. म्हणजे दवाचं प्रमाण जसं गायकवाड साहेब आपणही म्हणता की नाशिक भागामध्ये दव आहे. आपण गायकवाड साहेब चर्चा करतोय ती जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं की जैविक कीटकनाशकांचा वापर, जैविक खतांचा वापर. तर तुम्ही एकंदर द्राक्ष बागेचं पोषण यामध्ये रासायनिक पद्धतीने करायचं की त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ नक्की आजचा शेतकरी करतोय काय आणि तुम्ही त्याला काय संदेश देऊ शकता? मी आवटे साहेब तुम्हाला माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो. हा अनुभव 80च्या दरम्यान असेल. आणि ज्यावेळेला कारण क्वालिटीच्या द्राक्षाला 2 पैसे जास्त मिळायचे किंवा अजूनही मिळतात, मग लवकर थिनिंग व्हावं म्हणून आमची प्रॅक्टिस होती ती का बागेमध्ये कुठेतरी एखादं फुल दिसायला लागलं का आम्ही ड्रिप चालू करायचो रात्री. अशा 3 रात्री आम्ही पाणी द्यायचो बागांना. उद्देश हाच राहायचा का त्या झाडांनी जास्तीत जास्त पाणी उचलावं आणि त्या घडामध्ये पाणी सकाळी जर असं थांबलं आलं तर मग तिथं काही प्रमाणात त्याची गळ व्हायची. आणि ज्या दिवशी सकाळी बागेत जाऊन बघितलं का घडात पाणी आहे त्यावेळेला आम्हाला आनंद व्हायचा, कारण आता आमची थिनिंग होणार आणि आमचा क्वालिटीचा माल होणार. त्यावेळेला डाऊनी कधी येत नव्हतं त्याच्यावर. मग आता असं काय झालं, आता तुम्ही 2-3 फोन ऐकले का प्रत्येक जण हे म्हणतो दव पडायला लागलं, दव पडायला लागलं, दव पडायला लागलं, उलेर सर पाणी. मग असा काय बदल झाला ह्या मागच्या 20-25 वर्षामध्ये. मग मी माझे भाऊ आम्ही सहज चर्चा करीत बसलो का हे काय आपल्याला हे असं त्यावेळेला घडायचं नाही, आता का घडतं. कारण आता घडामध्ये थोडं जरी पाणी साचायला लागलं तर घडलं की सडायला लागतो, कुजायला लागतो. त्यावेळेला आमच्यामध्ये चर्चा करीत असताना त्यावेळेला साहेब खतामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना त्यावेळेला नायट्रोजन म्हणून फक्त युरिया मिळायचा आणि अमोनिया मिळायचा. आता डायरेक्ट नायट्रेट नायट्रोजन आलेलं आहे. आणि माझं मत असं आहे का त्या झाडांमध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलं तर डावणी येणार, घड कुजणार. त्या घडांमध्ये किंवा त्या झाडांमध्ये जर तुमच्या फॉस्फेटच्या लेवल, पोटॅशच्या लेवल जर वाढल्या तर तुमच्याकडे भुरी येणार नाही, कमी येईल. म्हणजे हे 2 खताचं जर बॅलन्सिंग केलं, पोटॅशच्या लेवल बरोबर मेंटेन केल्या, फॉस्फेटच्या नायट्रोजनच्या लेवल मेंटेन केल्या तर मला वाटत नाही हे रोग बरोबर आहे. म्हणजे केवळ कॅनॉपी वाढण्यासाठी आपण नायट्रोजन युक्त, नायट्रेट युक्त खतं देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे दुष्परिणाम आपण डाऊनच्या स्वरूपामध्ये जो आहे तो घेतोय.
आपल्याला आता निफाडवरनं एक सुनीलजी धुमाळ यांचा एक प्रश्न आहे, तो आपण घेऊया. सुनीलजी नमस्कार. सुनीलजी आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मी निफाडवरनं बोलतोय. माझा प्रश्न सावंत सरांसाठी आहे. हा बोला बोला. बोला. की सर, आम्ही औषधांचे पीएचआय दिवस बघून सुद्धा औषध मारतो आणि ते दिवस झालेले असतात तरी त्याचे रेसिड्यू का निघतात सर? तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? अच्छा अच्छा, खूप चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहोत. मित्रहो, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण सावंत सरांकडून माहिती घेणार आहोत. मात्र तरी पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी स्वागत करतो. आताच आपल्या निफाडवरनं सुनीलजी धुमाळ यांनी अत्यंत चांगला प्रश्न विचारला की ते संपूर्ण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचं म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरव्हल बघून ते स्प्रे करतात तरी देखील रेसिड्यू राहतात. काय सांगता येईल सावंत साहेब? हा, म्हणजे पीएचआय जो आहे प्री हार्वेस्ट इंटरव्हल ही जी फिगर आहे ती फिगर इंडिकेटिव्ह आहे खरं म्हटलं तर. बर बर. त्याचं फर्स्ट एक तुम्ही असा आधार घ्या की एखादं बुरशीनाशक तुम्ही 2 किंवा 3 वेळा वापरलेला असेल तर त्याची रेसिड्यू MRL पेक्षा कमी होण्यासाठी शेवटच्या स्प्रे नंतर किती दिवस लागतात ही ती व्हॅल्यू आहे. बरोबर. आता ही व्हॅल्यू करत असताना 2 गोष्टी बघायला पाहिजेत तुम्ही की तुम्ही जर काही फवारण्या फलधारणेच्या आधी केलेल्या असतील तर रेसिड्यूशी इतका जास्त त्याचा संबंध राहत नाही. पण फलधारणेच्या नंतर केलेल्या ज्या फवारण्या असतात त्याच्यामध्ये रेसिड्यू येण्याची शक्यता वाढते. आणि दुसरं म्हणजे की जसं फवारणी तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस तुम्ही डोस काय वापरला, त्याचे पाणी किती वापरलं. म्हणजे एखाद्याने 500 लिटर पाण्यामध्ये गाऊन संपूर्ण धुवून काढलं तर जास्त पेस्टिसाइड गेलं बागेमध्ये. दुसऱ्याने जर 200-300 लिटर पाणीच वापरून जर संपूर्ण स्प्रे केला असेल तर त्याच्या बागेमध्ये कमी गेलं केमिकल. तर अशी जास्त ज्यावेळेस तुम्ही बरोबर, म्हणजे पाणी किती वापरताय तुम्ही फवारणीला हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि पर्टिक्युलरली फलधारणेनंतर म्हणजे फळं तयार झाल्यानंतर जी फवारणी करता त्या ठिकाणी तुम्ही काटेकोरपणे जे डोस आहे त्या डोसच्या प्रमाणेच जर तुम्ही ते जर फवारलेलं असेल बरोबर तर रेसिड्यू येण्याची काही शक्यता नाहीये. बरोबर. आपल्या नाशिकवरून दुसरे एक शेतकरी आहेत ज्ञानेश्वरजी गणोरे, ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. ज्ञानेश्वरजी नमस्कार. हा नमस्कार, ज्ञानेश्वर सुकेन बोलतोय मी. हॅलो. हा बोला बोला. आवाज येतोय का? हा येतोय. बोला, आपला प्रश्न विचारा. बरं, काय आहे की आमची एक्सपोर्टची बाग आहे आणि आता जे तुमचं अॅनाक्सर 5G अपडेट झालंय नवीन, त्याच्यामध्ये बघा एक नवीन बुरीचं औषध आलंय मेट्राफेनॉन म्हणून. मेट्राफेनॉन. हा, तर आम्ही ते औषध वापरायचं म्हणतोय, तर कधी वापरलं पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे? त्याच्या अपडेट केलेले जे आहे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की हे मेट्राफेनॉन पावडर रेमिडीसाठी आहे. भुरीच्या त्याच्यासाठी त्याचा पीएचआय दिलेला आहे 22 दिवस. हा 22 दिवस तर आम्ही आमच्या माहितीप्रमाणे रिसेंटली केलेल्या एक्सपेरिमेंटवरून सांगतोय. हे पहिलं वर्ष आहे या केमिकलचं. पहिल्या वर्षी कुठल्याही केमिकलचा वापर करत असताना तो सावधानतेने करावा. शक्यतो फलधारणेनंतर त्याचा वापर कमीत कमी केला किंवा केलाच नाही तरी चालू शकेल. आमच्या माहितीप्रमाणे फ्लोरेच्या म्हणजे फलधारणेच्या आधीच्या पिरियडमध्ये एखाद्या फवारणीसाठी जर तुम्ही त्याचा वापर यावर्षी केलात तर तो सफिशियंट आहे. हा महत्वाचा होऊ शकेल कारण ट्रायाझोल बुरशीनाशक जी आपण वापरतो म्हणजे हेक्झाकोनाझोल, फ्लुझिलाझोल ही सगळी ट्रायाझोल जातीतली जी बुरशीनाशक आहेत त्याची इफिकसी तेवढी चांगली राहिलेली नाही. आणि हे मेट्राफेनॉन त्या जातीतल्या बुरशीनाशकाच्या दुसऱ्या जातीतलं बुरशीनाशक आहे आणि यावर्षी पहिल्या वर्षी ते चांगलं नियंत्रण देऊ शकणार आहे. आणि सुरुवातीचा जो 35 ते 40-50 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये भुरीचं नियंत्रण ज्याने चांगलं केलं त्याला फारसा भुरीचा त्रास होत नाही हे आमचं ठाम मत आहे. बरोबर. आणि याच 35 ते 40 दिवसाच्या पिरियडमध्ये या मेट्राफेनॉनचा तुम्ही जर वापर केलात तर चांगलं यश मिळेल, चांगलं नियंत्रण मिळू शकेल. पण शक्यतो पहिल्या वर्षी म्हणून त्याचा वापर फळधारणेनंतर करणं टाळा. बरोबर. गायकवाड साहेब, आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कीड रोगाच्या संदर्भात प्रश्न येत आहेत. एकंदर द्राक्षाची हेल्थ आपण जी म्हणतो म्हणजे त्याची रोगप्रतिकारक क्षमता ही वाढवण्याच्या दृष्टीने ती जमीन जी आहे
त्या जमिनीमध्ये आपण सेंद्रिय खतं टाकणं किंवा हिरवळीची खतं टाकणं किंवा जैविक याचा जीवाणूंचा वापर करणं या संदर्भात आपण काही प्रॅक्टिस करतायत का किंवा काय सांगू शकता याच्या संदर्भात? नाही, झाड शेवटी एक आहे द्राक्षाचं झाड जेवढं स्ट्रॉंग असेल किंवा जेवढं हेल्दी असेल तेवढे रोग कमी येतील. माणसाचं तेच आहे, तसंच त्या झाडांचं पण असतं. आणि जमिनीचा पीएच, पाण्याचा पीएच, ऑर्गॅनिक खतं ते वापरले पाहिजे आणि याच्यामध्ये पाण्याचा चांगला निचरा झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी केल्या तर झाडामध्ये निश्चित प्रतिकार शक्ती येते आणि काही अंशी का होईना त्याचे रोगापासून तो त्याचं हे करू शकतो. बरं सावंत सर, आता रेसिड्यूच्या संदर्भामध्ये खूप जगभर चर्चा होतीये, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी माध्यमांतून चर्चा होतीये. तर नक्की हे रेसिड्यूचं जे युग आहे किंवा हे जे काय मॉनिटरिंग आहे हे नक्की केव्हापासून सुरू झालं आणि याचं व्यापारीदृष्ट्या कितपत महत्व आहे द्राक्ष शेतीचा विचार केला तर? रेसिड्यू बऱ्याच वर्षापासून सगळीकडे फूड सेफ्टीच्या साठी याचं मॉनिटरिंग केलं जातं. भारतामध्ये पहिल्यांदाच आपण चांगल्या रीतीने मॉनिटरिंग हे द्राक्षामध्येच सुरू केलं. बरोबर. 2001-2 मध्ये आमची द्राक्ष भारतातून जी गेली त्याच्यामध्ये मिथोमिलचं रेसिड्यू मिळालं होतं. बर. आणि त्याच्यामुळे युरोपियन युनियनने आपली द्राक्ष बॅन केली होती आणि सांगितलं की जोपर्यंत भारतामध्ये चांगल्या रीतीने रेसिड्यू मॉनिटरिंगची सिस्टम डेव्हलप होत नाही तोपर्यंत आम्ही तुमची द्राक्ष घेणार नाही. बरोबर. आणि यामुळेच अपेडाच्या मदतीने हे रेसिड्यू मॉनिटरिंग प्लान तयार झाला. या प्लानच्या अंडर एक टेक्निकल हेल्प म्हणून देण्यासाठी नॅशनल रेफरल लॅब तयार झाली. ती आमच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये तयार झाली. बरोबर. आणि ती कार्यरत आहे 2002 पासून. बरोबर. सुरुवातीला जवळजवळ 15 ते 20% द्राक्ष जी होती ती रेसिड्यू पर्यंत फेल व्हायची. आता त्याचं प्रमाण 2 ते 3% आलेलं आहे. बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे आमची द्राक्ष आज जगाच्या पाठीवरती चांगली द्राक्ष म्हणून एवढ्यासाठीच नावाजली जातात की आमच्या द्राक्षामध्ये इतर देशांच्या पेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाणात रेसिड्यू मिळतात. बरोबर. आणि म्हणून चांगलं यश आहे मागील नाही आपण या संदर्भात चर्चा करणारच आहोत. फक्त एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण या संदर्भात चर्चा करू. मित्र हो, द्राक्षाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन या संदर्भात आपण अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याला सांगलीवरनं श्रीयुत महावीरजी पाटील हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. महावीरजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आम्ही आता लावण करून 4 वर्ष झाले, चौथं पीक आहे. बर. आणि पीकच येत नाही जास्त प्रमाणात. तर 250 क्रेटच्या 2 टेम्पो 2.5 टेम्पो असं येतं. नाही असं 2-2.5 टेम्पो सांगून चालणार नाही. नक्की एकरी साधारणतः तुमचं किती टन उत्पादन येतंय ते सांगितलं तर त्याची रिलेटिव्हिटी कळेल. 10 किलोच्या क्रेटा आम्ही 250, 500, 1000 क्रेटा, कुठं 1200 क्रेटा असं मानलं. 2,500 झाडं बसले. खूप कमी उत्पादन आहे असं म्हणायचं. गायकवाड साहेब काय सांगता तुम्ही? खरोखरच कमी आहे आणि काय सांगता येईल याच्या संदर्भात? नाही, जर आता तो हिशोब सगळा करायला लागेल, इतके कॅरेट इतकं किलो, त्याचं उत्तर मग येणार आहे. पण मला जर त्यांचं म्हणणं असं असेल का माझ्या द्राक्षामधून पीक कमी येत आहे तर खरं म्हणजे पीक कमी येण्यासाठी ना एप्रिलमध्ये काय कामं करतो, सबकेन करणं, फुटबॉल डिप्रिशिएशन चांगलं करून घेणं, पाण्याच्या योग्य प्रमाणात ताण दिला पाहिजे. कारण त्या डोळ्यामध्ये तो घड भरीत असताना तो 40 ते 60 दिवसात ह्या दिवसामध्ये तो घड भरला जातो. मग तेवढा मॉइश्चर कंट्रोल करायला लागतं जमिनीमधलं. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी तिथं मग त्याची जी वाढ आहे ती थांबवायसाठी त्याला सबकेन करायची असती. या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर टायमिंगला केल्या तर तिथं फुटबॉल डिप्रिशिएशन चांगलं होईल, फलधारणा चांगली होईल आणि पुढच्या ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला तो छाटील त्यावेळेला त्याच्यामध्ये चांगला माल येईल हे नक्की. बरोबर. म्हणजे त्याचं व्यवस्थापन जे आहे ते सुरुवातीपासून एप्रिलच्या छाटणीनंतरचा जो पोर्शन असतो त्या पिरियडमध्ये ऍक्च्युअली घड तयार होतो आणि ऑक्टोबरच्या छाटणीमध्ये जो तयार झालेला घड फक्त बाहेर येतो. बरोबर. तर त्या एप्रिलच्या छाटणीच्या वेळेला त्यांनी जर योग्य चांगली कामं केली असतील बागेमध्ये, जसं त्यांनी सांगितलं की पाण्याचा ताण द्यायला पाहिजे, एक साधारणपणे छाटणीनंतर म्हणजे एप्रिलच्या छाटणीनंतर 40 ते 60 दिवसापर्यंत जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये
त्याने बऱ्याचशा गोष्टी ते सबकेनिंग करतात, हा. म्हणजे पिंचिंग करतात आणि त्यानंतर काही ग्रोथ रेग्युलेटर्स असे वापरतात की ज्याच्यामुळे विगर कमी होते. नायट्रोजन फर्टिलायझर संपूर्णपणे बंद करतात, पाण्याचा ताण देतात. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित त्यांनी केलेल्या असतील बरोबर, तर त्यांना फलधारणा मिळणार आहे. निश्चितच. म्हणजे इव्हन या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतील आणि नेमका त्याच 40 ते 45 दिवसाच्या नंतर 60 दिवसापर्यंत पाऊसच पडला, बरोबर सर. म्हणजे आता तरी सुद्धा आपल्या- फळधारणा मिळणार Right. नाही. आपली वेळ आज आपली संपलेली आहे. कार्यक्रमाची वेळ जवळपास संपत आलेली आहे. मला- मित्र हो, हेच आपल्याला गृहीत धरायला पाहिजे की द्राक्ष बाग हे केवळ फ्रुटिंगच्या वेळेस नाही तर सुरुवातीपासून त्याची काळजी जी आहे लागवडीपासून आपण घेतली पाहिजे. त्याच्यातलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीने केलं, जैविक पद्धतीने कीड नियंत्रण जर केलं तर चांगल्या रीतीने उत्पादन आपलं येऊ शकतं. हा संदेश आपल्याला या कार्यक्रमातून आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि मित्र हो, यासाठी आपण सतत जे काही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे, प्रगतशील शेतकरी आहे, कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्या संपर्कामध्ये आपण राहायला आहोत. मित्र, आपल्याला कल्पना आहे की दर गुरुवारी आपण शेतीविषयक कार्यक्रम फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये कृषी दर्शनच्या माध्यमातून प्रसारित करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2016 रोजीचा आपला विषय आहे बीटी कपाशीची लागवड आणि त्याचं कीड व्यवस्थापन. आणि याच्या सहभागी तज्ज्ञ होणार आहे डॉक्टर बी भोसले, जे संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून आहेत. दुसरे तज्ज्ञ आहेत प्राध्यापक AD पांडागळे, जे कापूस संशोधन केंद्र नांदेड, हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मित्र हो, आमचा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा ॲड्रेस असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. स्क्रीनवर आमचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी आहे. आपण कृषी दर्शन कार्यक्रम हा आपण आमची वेबसाईट ddsahyadri.in किंवा फेसबुक किंवा यूट्यूब या माध्यमातून देखील आपण संपर्कामध्ये राहू शकता आणि हा कार्यक्रम पुनश्च आपण त्या ठिकाणी बघू शकता. तर मित्र हो, आपण येणाऱ्या दिवाळीच्या संदर्भामध्ये सह्याद्री दूरदर्शन कृषी विभागामार्फत आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज द्राक्षाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन या संदर्भामध्ये अतिशय अनमोल अशी माहिती आपण प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी सावंत सर आपलं आणि तसंच बरोबर गायकवाड साहेब आपलं देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद.